दुष्काळामुळे सर्वाधिक नुकसान कशाचे होते? शेतीचे. पुरामुळे सर्वाधिक कोणती समस्या वाढते? रोगराई. ढगफुटीमुळे कोणती आपत्ती येते? पूर व भूस्खलन. हिमनदी वितळल्यामुळे काय वाढते? पूर धोका. भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी लागू झाला? 2005. एनडीएमएची स्थापना कधी झाली? 2005. एनडीआरएफची स्थापना कधी झाली? 2006. भारताचा राष्ट्रीय आपत्ती हेल्पलाईन कोणता? 112. भारतात त्सुनामी चेतावणी केंद्र कुठे आहे? हैदराबाद. हवामान बदलाचा परिणाम कधी जास्त जाणवतो? अलीकडच्या दशकात. जंगलात कुठे जास्त होते? मध्य भारतात. मध्य प्रदेश जंगलात कधी वाढते? उन्हाळ्यात. हिमाचल जंगलात कधी वाढते? एप्रिल मे. पावसाळ्यात सर्वाधिक आपत्ती कोणती? पूर. उन्हाळ्यात सर्वाधिक आपत्ती कोणती? दुष्काळ व उष्णतेची लाट. हिवाळ्यात कोणती आपत्ती येते? हिमस्खलन. समुद्रकिनारी कोणती आपत्ती जास्त? चक्रीवादळ. पर्वतीय भागात कोणती आपत्ती जास्त? भूस्खलन. भूकंपाचा धोका कुठे जास्त? प्लेट सीमांवर. भारतात सर्वाधिक भूकंपप्रवण राज्य कोणते? आसाम. भारतात सर्वाधिक पूरप्रवण राज्य कोणते? आसाम. भारतात सर्वाधिक दुष्काळप्रवण भाग कोणता? मराठवाडा. भारतात सर्वाधिक चक्रीवादळ कुठे येतात? ओडिसा. भारतात सर्वाधिक हिमस्खलन कुठे होते? जम्मू काश्मीर. भारतात ढगफुटी कुठे जास्त होते? उत्तराखंड. भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान कशाचे होते? घरे व रस्ते. पुरामुळे सर्वाधिक कोणते आजार पसरतात? कॉलरा, टायफॉइड. दुष्काळामुळे कोणते संकट वाढते? पाणी टंचाई. आपत्तीमध्ये प्रथम कोणाला मदत केली जाते? जखमींना. आपत्तीनंतरची प्रक्रिया काय म्हणतात? पुनर्वसन. आपत्तीपूर्व तयारीला काय म्हणतात? प्रतिबंध. For GK in Hindi, please subscribe my Hindi channel, link mentioned in the description. For GK in English, please subscribe my English channel, link mentioned in the description. Thank you.